हिरानंदानी पार्क वनचे रहिवाशी रस्त्यावर उतरल्यानंतर वादग्रस्त असलेल्या घोडबंदर मार्ग रुंदीकरणाचं काम आमदार श्री संजय केळकर यांनी केवळ थांबवलं नाही तर MMRDAच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसवलं देखील। 3 महिन्यांपासून घोडबंदर रस्त्यावर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडून महामार्गाचं रुंदीकरण करण्याचं काम सुरू आहे। या रुंदीकरणाला महामार्गालगतची सर्व संकुलं, आस्थापना आणि शाळांचा विरोध आहे। नागरिकांनी या विरोधात आक्रोश बैठकही घेतली होती। आमदार श्री संजय केळकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकली होती। तसंच लोकांच्या भावना MMRDA अधिकाऱ्यांना कळवल्या। सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडणं बेकायदेशीर असल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं। तरीही प्रशासनाकडून रुंदीकरणाचं काम थांबवण्यात आलं नाही। हिरानंदानी पार्क वन समोरील रुंदीकरणाचं काम सुरू असताना तिथल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। याबाबत नागरिकांनी श्री संजय केळकर यांना कळवल्यानंतर केळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि नागरिकांचं म्हणणं ऐकलं। लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका असं देखील सांगितलं। या हिरानंदानी पार्क वन याचे रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत। घोडबंदर वासियांचा या रस्त्याच्या रुंदीकरणाला म्हणजे हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याच्या जोडण्याला खूप विरोध आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आज हे काम बंद केलेलं आहे। मी देखील MMRDAला सांगितलंय की जर घोडबंदरवासियांचा विरोध असेल, रहिवाशांना हे नको असेल तर आपण अजिबात हे रुंदीकरणाचं काम करता कामा नये। हा ॲक्सिडेंटल रोड होण्याची शक्यता आहे, नव्हे हा होईल, कारण की सर्व्हिस रोड हाच इथल्या इमारतींना आणि आस्थापनांना आसरा आहे। या ठिकाणाहून विद्यार्थी, सिनियर सिटीजन हे सगळेजण जातात आणि त्यांना सुरक्षा आणि सुविधा जर हवी असेल तर सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याला मर्ज करून चालणार नाही आणि त्याच्यामुळे इथल्या हजारो घोडबंदरवासियांचा याला विरोध आहे। आज या ठिकाणी हिरानंदानी पार्कच्या समोरचं काम जे आहे ते बंद केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील वेळोवेळी घोडबंदरवासी या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।